जेव्हा आपण स्वराज्याचा इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला शूर मावळे आणि त्यांच्या तलवारींची धार आठवते. पण तुम्हाला माहिती आहे का, कोणत्याही युद्धाशिवाय आणि एकही थेंब रक्त न सांडता शत्रूला पराभूत करणारी एक अदृश्य ताकद आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. होय, ती अदृश्य ताकद म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर खाते आणि त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका वीरपुत्राची कथा, ज्याने शत्रूच्या छावणीत जाऊन मृत्यूच्या दाढेतून माहिती आणली. नाईक हे साधेसुधे माणूस नव्हते. ते वेषांतर करण्यात इतके पटाईत होते की स्वतःचे मावळे सुद्धा त्यांना ओळखू शकत नसत. ते एकाच वेळी संन्यासी, भिकारी, व्यापारी किंवा शत्रूच्या सैन्यातील सैनिक बनून फिरत असत. वेगवेगळ्या भाषा आणि प्रांतातील बोली भाषांवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज काढण्यात ते निष्णात होते. रात्रीच्या वेळी जंगलात पक्ष्यांच्या आवाजातून ते आपल्या सहकाऱ्यांना संदेश द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या मोहिमा फत्ते केल्या असतील, त्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे असलेले गुप्तहेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक. अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा तो कुठे थांबला आहे, त्याच्याकडे किती सैन्य आहे, त्याचे सैन्य कुठे तैनात आहे, याची खडानखडा माहिती बहिर्जींनी महाराजांना आणून दिली. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी कधी आणि कसा येईल याचे अचूक नियोजन बहिर्जींच्या माहितीमुळेच शक्य झाले आणि त्याच्यामुळेच अफजल खान मारता आला. त्यांचे सर्वात सुंदर आणि श्रीमंत शहर म्हणजे सुरत. या शहरावर हल्ला करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. पण बहिर्जी नाईक अनेक महिने सुरतमध्ये भिकारी बनून राहिले. त्यांनी तिथल्या गुप्त वाटा, श्रीमंत व्यापाऱ्यांचे वाडे आणि मुघल सैन्याची कमजोरी शोधून काढली. बहिर्जींच्या याच अचूक माहितीच्या जोरावर महाराजांनी सुरत लुटली आणि स्वराज्याचा रिकामा झालेला खजिना पुन्हा भरला. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता तेव्हा मुसळधार पावसात महाराजांना गडावरून सुरक्षित बाहेर काढण्याचा मार्ग बहिर्जींनी शोधला होता. शत्रूच्या गरड्यात कोणत्या वाटेने बाहेर पडायचे याचे अचूक नकाशे बहिर्जींच्या डोक्यात तयार असायचे. इतिहासात अशा या महान गुप्तहेराच्या नावावर एकही पराभव नाही. बहिर्जींनी दिलेली माहिती कधीही चुकीची ठरली नाही. जय शिवराय.